हॅलो गाईज, मी आज तुमच्यासाठी मस्त अशी ही गवारची भाजी दाखवणार आहे। टिफिनसाठी पटकन 5 मिनिटात होणारी ही भाजी आहे। हिला शिजवण्यासाठी मी एक ट्रिक वापरली जेणेकरून ही पटकन शिजते आणि छान सुटसुटीत ही भाजी बनवून तयार होते। म्हणून ती ट्रिक नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता ही गवार घेतल्यानंतर हिला छान अशी आपल्याला सोलून घ्यायची, हिचे साईडचे कट करून घ्यायचे आणि असा मधला जो धागा असतो तो काढून घ्यायचा, कारण ही भाजी जेव्हा आपण खायला घेऊ तर ही कचकच लागणार नाही म्हणून। आता मी हिला छान अशी निसून घेतली आणि धुवून घेतली। आता शिजवण्याची पद्धत मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे। हे बघा, आधी आपण तडका बनवतो वर, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो। कढईमध्ये तेल टाकलं, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा राई टाकला आणि 7 ते 8 लसणच्या पाकळ्या छान अशा ठेचून घेतल्या होत्या आणि त्या यामध्ये टाकून घेतल्या। लसूण परतल्यानंतर एक कांदा आणि एक टमाटा घेतलाय। कांदा छान असा ट्रान्सफरन होईल तोवर आपल्याला शिजवायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि मस्त असा कांदा शिजवून घ्यायचा आहे। कांदा शिजल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहे आता टमाटा पण मस्त ट्रान्सफर होईल तोवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता आपण ती गवार कशी शिजवली मी ती तुम्हाला दाखवते, तोवर आपला टमाटा पण शिजून होईल। मग गॅसची फ्लेम मी लो करून दिली। ही गवार मी धुवून घेतली। इथं कुकरमध्ये आपल्याला ही गवार काढून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने, आणि यामध्ये अर्धा ग्लास एवढा, नाहीतर तुमची जेवढी पण गवार असेल त्याला फक्त असं बुडेल तोवर आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी टाकताना थंड पाणी टाका आणि कुकरचं झाकण लावायचं आहे। आता गॅसवर मी याला ठेवून देते आणि गॅस हा मीडियम फ्लेमवर, म्हणजे जास्त लो फ्लेम नाही, थोडं मीडियम फ्लेमवर आपल्याला ठेवायचं आणि थोडा असा कुकरचा आवाज होईल तोवर आपल्याला याला फक्त शिजवायचं। हे बघा, आवाज व्हायला लागला की लगेच बंद करायचं आहे, कारण ही जास्त शिजायला नको म्हणून, आणि लगेच गॅस मी बंद केलाय। आता याला आपल्याला गार होऊ द्यायचं आहे। हा लवकर गार होतो कारण यामध्ये जास्त वाफ झालेली नसते म्हणून। हे बघा किती मस्त सुटसुटीत छान अशी शिजून तयार झाली आपली 2 मिनिटात ही गवार। तोवर आपला इकडे हा छान असा टमाटा पण शिजलाय भाजीमधला। आता त्यामध्ये मसाले टाकायचे आपल्याला। अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घेतला। छान असं याला मिक्स करायचं। मसाले पण मस्त असे शिजवून घ्यायचे, कारण असे मसाले शिजवल्यानंतर भाजीला छान असा कलर येतो। आता यामध्ये चव वाढवण्यासाठी मी अर्धा चमचा गरम मसाला वापरलेला आहे। आता जी गवार आपण शिजवली होती ती इथं आपण टाकून घेतली। पाणी असलंच तर टाका, नसलंच टाकायचं तरी तुम्ही स्किप करू शकता, पण आपण अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलं तर म्हणून थोडंच पाणी यामध्ये राहिलं, मी टाकून घेतलं। म्हणून गवार आणि पाणी टाकल्यानंतर यामध्ये मीठ टाकलं, छान असं मिक्स करून घेतलंय। हे बघा, याला मस्त असं एक उकळ आपल्याला येऊ द्यायची। छान उकळ आल्यानंतर यामध्ये मी थोडे अर्धा कप एवढे शेंगदाणे घेतले होते आणि असे जाडसर यांना कुटून घेतले होते। हे बघा, भाजून छान असे यांना कुटून घेतले। वरून कोथिंबीर टाकली आणि मस्त असं मिक्स करायचं आहे। पण शेंगदाणे हे वेगळे दिसतात आणि हा सार वेगळा दिसतोय, म्हणून हा एकजीव होण्यासाठी आपल्याला फक्त 2 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर याला तेल सुटेल तोवर याला शिजवून घ्यायचंय। हे बघा, मी झाकण ठेवते आणि 2 मिनिटासाठी छान असं तेल सुटेल तोवर याला शिजवून घेतलं। वाव, हे बघा, वास तर खूप सुंदर येते। मस्त असा घमघमीत वास येतोय घरामध्ये या भाजीचा। हे बघा, मस्त अशी ही भाजी बनवून तयार झाली आहे ना। टिफिनसाठी मस्त झटपट होणारी गवारची भाजी। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।